इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अंबरनाथ नगर परिषदेचे नवनिर्वाचित युवा नेतृत्व नगरसेवक निखिल सुनील चौधरी यांच्या माध्यमातून अलीकडेच अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहाचे भाडे आपली नाट्यकला प्रसारित करणाऱ्या विविध नाट्य संस्था, नाट्य निर्माते, दिग्दर्शक अशा इतर अनेक नाट्यकलाप्रेमी तथा सामान्य नागरिकांना सरसकट 17,000 रुपये करण्यात यावे अशी मागणी अंबरनाथच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील, अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच आमदार डॉक्टर बालाजी केडकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली असून त्याच अनुषंगाने शिवसेनेचे युवा नगरसेवक निखिल चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सदर निवेदनाअंतर्गत अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष तथा सांस्कृतिक कलाप्रेमी अशी ओळख असणारे सुनील चौधरी यांच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील हेरंब मंदिर येथे अंबरनाथ परिक्षेत्रातील अंबर भरारी हेरंब सेवा समिती, सांस्कृतिक कला मंच अंबरनाथ तसेच अंबरनाथ नगर परिषद, शिव प्रेरणा ग्रंथालय अशा इतर अनेक सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी तसेच नाट्यरसिक कलाप्रेमी तथा अनेक मान्यवरांच्या विशेष चर्चा विनिमय अंतर्गत येत्या 30 एप्रिल 2026 रोजी अंबरनाथ नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी स्पष्ट केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। आणि आपल्या अंबरनाथची मोठी वास्तू निर्माण झालेली नाट्य धर्मीय आनंद दिघे नाट्यगृह कालच नवनिर्वाचित नगरसेवक निखिल चौधरी यांनी मागणी केलेली त्याचं भाडं भरपूर आहे तर 17,000 भाडं सरसकट करावं 3 तासाचं अशी मागणी केलेली आणि इथे 17 तारखेला मोठ्या गॅलरीमध्ये आलेली त्या मंडळींनी म्हणून आम्ही केलेलं सांगू तर तिथे त्या रंगमंचाला रंगमंच नाव तिथे लावण्यात येईल। साहेब, आपल्या माध्यमातून जी मागणी करण्यात आलेली आहे नाट्यगृहाच्या भाड्याविषयी काय सांगाल? खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सर यांनी अतिशय भरपूर प्रयत्नाने त्या जागेच्या प्रॉब्लेमविषयी सगळ्या समस्या सोडून भव्य असं नाट्यगृह उभं केलं। हे नाट्यगृह उभं करत असताना नाट्यगृह अतिशय सुंदर आहे, महाराष्ट्रामध्ये 1 नंबर असं आहे, पण त्याचे जे भाडं आणि आसनसंख्या त्याची खूप कमी आहे। आसनसंख्या कमी असल्यामुळे इथे मोठे मोठे व्यावसायिक नाटक आणि संगीत कार्यक्रम येणं थोडं जिकिरीचं झालं आहे, त्यांना परवडत नाही। त्यामुळे आपण अशी मागणी केली। आमचा मुलगा निखिल आहे नगरसेवक, त्यांनी येणाऱ्या नगरपालिकेच्या सभेमध्ये बाबासाहेब पुरंदरे उद्यानाचं भाडं निश्चितीकरण आणि इतर निश्चितीकरण यामध्ये हा मुद्दा त्याचं भाडं जे सरसकट 15,000 ते 17,000 जर भाडं ठेवलं तर मोठ्या नाट्यसंस्था इकडे येतील, व्यावसायिक नाट्यसंस्था, संगीतपर कार्यक्रम आणि जर जे सांगीतिक आणि व्यावसायिक नाटकांचे कार्यक्रम असतील त्याला 17,000 भाडं, लाईट बिल, स्वच्छता, सफाई आणि इतर 3 तासाचं भाडं हे जर आकारलं तर अनेक संस्था त्याच्यामध्ये स्थानिक संस्था त्यात नक्की त्याच्यामध्ये सहभाग घेऊन हा हॉल नागरिकांना वापरायला मिळेल आणि याचा पूर्ण उपयोग बघा। हे हा जी खर्चाची बाब म्हणतो आपण तर याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस बघायचं नसतं। ही एक सांस्कृतिक आरोग्य आहे आणि ही भूक भागवण्याकरता, सांस्कृतिक भूक भागवण्याकरता या गरजा नगरपालिकेने विनामूल्य देण्याची सुद्धा व्यवस्था करायला हरकत नाही। भाषा प्रभू नाटककार बाळ कुलटकर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारताला सुपरिचित आहे। यावेळेला त्यांची जन्मशताब्दी या वर्ष चालू आहे। या वर्षामध्ये त्यांचं आपण नाव लावून त्यांना खरी श्रद्धांजली अंबरनाथच्या वतीने आपण अर्पण करतो। धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह या नाट्यगृहामध्ये बाळ कुलटकर रंगमंच हे लवकरात लवकर त्याच्यावर नाव लिहिण्याची आम्ही मागणी केलेली आहे। त्याचबरोबर साहित्य सम्राट स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांचा पुतळासुद्धा लवकर तिथे उभा करावा अशी सुद्धा मागणी केली। छोट्या मोठ्या त्रुटी तर त्या होतीलच, पण या महत्त्वाच्या मागण्या इथे मागण्याचा आमचा हट्ट आहे आणि आमचा आग्रह। नमस्कार। आपलं अंबरनाथ एक कलासक्त नगरी म्हणून ओळखली जाते। 1000 वर्षांच्या शिवमंदिराचा वारसा कलेश्वर रूपाने अंबरनाथला लाभलेला आहे आणि या अंबरनाथमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काहीच महिन्यांपूर्वी धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहाचं उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं झालं। एक वेगळं पर्व खऱ्या अर्थानं अंबरनाथकरांच्या आयुष्यामध्ये सुरू झालं असं म्हटलं तरी हरकत नाही। अंबरनाथच्या कलाप्रवासामध्ये अनेक कलाकार, अनेक आयोजक येऊन गेले। त्याच्यामध्ये मला आवर्जून नाव घ्यायचं आहे ते म्हणजे माजी नगराध्यक्ष सुनीलजी चौधरी आणि आता आमचा तरुण मित्र निखिल चौधरी पुन्हा एकदा आता नगरसेवक म्हणून जो आला आहे। एक अतिशय धडाडीचं असं नेतृत्व आहे, धडाडीचं कलासक्त नेतृत्व हे मला आवर्जून सांगावं असं वाटेल। याचं कारण अंबर भरारी असो किंवा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव असो
अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून अंबरनाथच्या कलाकारांना अधिकाधिक वाव मिळावा आणि अंबरनाथ बाहेरचे कलाकार अधिकाधिक इकडे यावेत या उद्देशानं त्यांनी खूप मोठं काम आत्तापर्यंत केलेलं आहे. हे सगळं करत असताना या नाट्यगृहाच्या उभारणीमध्ये सुद्धा खूप मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. फक्त नाट्यगृह सुरू झाल्यापासून खूप आनंद झाला आहे अंबरनाथकरांना. अनेक नाट्यप्रयोग इथे येत आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथे होत आहेत. पण हे सगळं होत असताना काही प्रात्यक्षिक अडचणी इथे जाणवत आहेत. ते म्हणजे अजून काही तांत्रिक बाबी ज्या बाकी आहेत त्या बाकी असलेल्या लवकरात लवकर त्या पूर्ण व्हाव्यात. आणि आत्ता जो कळीचा मुद्दा इथे येतो आहे म्हणजे अंबरनाथसारख्या ठिकाणी नाट्यगृह होत असताना नाट्यगृहाचं असणारं भाडं हा मुद्दा जरा थोडासा कळीचा ठरतो आहे. त्यामुळे याचा सर्वांगीण विकास करून अंबरनाथकर रसिकांना त्याचबरोबर वेगवेगळ्या आयोजकांना कलाकारांना परवडणारं असं सर्वसमावेशक विचार होऊन याचं एक भाडं असावं. त्या दृष्टीनं निखिलजींनी सुद्धा प्रयत्न करावा. सुनीलजी तर आहेतच या संदर्भामध्ये, त्यांनी तो प्रस्तावही सुरू केलेला आहे. मला असं वाटतं या सगळ्यांच्या प्रयत्नांनी हे निश्चित व्हावं अशी एक अपेक्षा अंबरनाथकर रसिक आणि कलावंत म्हणून मी व्यक्त करतो आहे आणि ते निश्चित होईल. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंबरनाथच्या नाट्यगृहाला ज्याप्रमाणे सन्माननीय खासदार साहेबांच्या प्रयत्नातून आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून आपल्याला माहिती आहे की धर्मवीर आनंददेवी नाट्यगृहामध्ये स्वर्गीय बाळ कोल्हटकर रंगमंचाची घोषणा झालेली आहे. तर यांच्या जन्मशताब्दी वर्ष आता चालू आहे, तर त्या वर्षामध्ये हे नाव इथे लागावं ही सुद्धा एक इच्छा आहे. धन्यवाद.